चला तर मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला भाकरी कशी बनवायची ते सांगणार आहे. तर खूप जणांना भाकरी आवडते तर खूप पण बनवता येत नाही, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. तर बघा, पहिले तर गॅस पेटवून घ्यायचा, गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा. गॅस हा मोठाच ठेवायचा आहे, तवा चांगला आपला गरम होण्यासाठी. त्यानंतर इथे मी 3 भाकरी बनवत आहे, तर 3 भाकरीपुरतं मी पीठ घेतलेलं आहे. आपल्याला जर एकच बनवायची असेल तर 1 मुठी असं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, हळूहळू पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. नवीन शिकत असाल तर एकदम थोडं थोडं पाणी टाकूनच मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे. एकसोबत खूप जास्त पाणी नाही टाकायचं, आपलं पीठ मग पातळ होईल. तर बघा, असं पीठ आहे ना, छान असं मळून घ्यायचं आहे. तर बघा, एकदम असं सॉफ्ट होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला असं गोल असं करून घ्यायचं. खूप जास्त गोल नाही बरं का, असं एकदम व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे ना त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे. त्यानंतर हातावरती थोडीशी अशी थापून घ्यायची. नंतर थोडं पीठ घ्यायचं, पीठ परातीमध्ये टाकून घ्यायचं, असं सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं पीठ. नंतर त्यावरती जो उंडा आपण मोठा करून घेतला होता तो ठेवायचा आणि हाताला पीठ लावून असं थापून घ्यायचं आहे, जेणेकरून भाकरी आपल्या हाताला चिटकणार नाही. भाकरी आपली थोडीशी मोठी झाली की पुन्हा भाकरी उचलून घ्यायची, पुन्हा थोडंसं पीठ टाकायचं, परातीमध्ये स्प्रेड करायचं. दोन्ही हातांना थोडंसं पीठ लावून घ्यायचं कोरडं. आणि बघा, दोन्ही हाताच्या सहाय्याने अशी मस्त आपली भाकरी मोठी करून घ्यायची आहे. तर बघा, अशी मोठी अशी भाकरी मस्त थापून घ्यायची आहे. तर मला पण पहिले भाकरी जमत नव्हत्या, पण खायला तर खूपच आवडायच्या. काळ्या मसाल्याच्या भाजीसोबत म्हणा किंवा चिकनच्या भाजीसोबत पण येत नव्हत्या, तर मी पण अशी हळूहळू भाकरी शिकलेले आहे. तर हा व्हिडिओ मी नवीन शिकणाऱ्यांसाठी बनवलेला आहे. तर बघा, मस्त अशी मोठी भाकरी गोल अशी मी थापून घेतलेली आहे. त्यानंतर बघा, आता आपला तवा पण इकडे मस्त असा गरम झालेला आहे. तवा छान गरम झाला पाहिजे, तेव्हाच आपली भाकरी छान अशी शेकली जाते. नंतर भाकरी तव्यावरती टाकून घ्यायची, मग भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे. बघा, एकदम अशा प्रकारे. तर बघा, असं सगळीकडे छान असं पाणी लावून घ्यायचं आहे. आणि जेव्हा थोडंसं पाणी लावलेलं आहे ना आपण, ते थोडं असं सुकेल ना, मग भाकरी पलटी करायची. खूप जास्त सुकून द्यायचं नाही, नाही तर मग आपली भाकरी अशी कडक होते, सॉफ्ट होत नाही. आणि मग असं पलटून घ्यायचं. त्यानंतर दुसऱ्या साईडने पण छान अशी भाजलेली आहे. थोडी साईडने कच्ची वाटत होती, कारण गॅसला सगळीकडे म्हणजे साईडला एकसारखा जाळा लागत नाही, त्यामुळे उचलून अशी मध्यभागी जिथे कच्ची आहे तिथे ठेवून दिली तव्यावरती. मस्त तिकडून पण भाजली. परत पुढच्या साईडने थोडीशी साईडने कच्ची असेल तर असं मध्ये, जसं मी व्हिडिओमध्ये ठेवत आहे तशी भाकरी तव्याच्या मध्यभागी ठेवून मस्त अशी भाजून घ्यायची आहे. छान अशी शेकून घ्यायची भाकरी आपली. तर बघा, एकदम मस्त अशी भाकरी आपली रेडी झालेली आहे. छान अशी भाजली गेलेली आहे, कुठेच कच्ची